किती वेळ वापरणं सुरक्षित आहे, पण नेमकी योग्य मेडिकल आणि सुरक्षित माहिती फार कमी मिळते. ते बॅटरी ऑपरेटेड आहे, कसे वापरायचे असतात, झोपेपूर्वी किंवा रिलॅक्स मोडमध्ये वापरणं अधिक योग्य ठरू शकतं. शरीर समजून घेण्यासाठी वापरला जातो. आजचा विषय थोडासा संवेदनशील आहे, पण अतिशय गरजेचा आहे. फिमेल व्हायब्रेटर्स आणि मसाजर्स याबद्दल सोशल मीडियावर भरपूर चर्चा होत आहे, पण नेमकी योग्य मेडिकल आणि सुरक्षित माहिती फार कमी मिळते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत भारतामध्ये उपलब्ध असलेल्या फिमेल व्हायब्रेटर्स आणि मसाजरची जी किंमत आहे, ते बॅटरी ऑपरेटेड आहे, चार्जेबल आहे, त्याचे प्रकार कसे असतात, कसे वापरायचे असतात, किती वेळ वापरणं सुरक्षित आहे, हे सगळं काही आज आपण जाणून घेणार आहोत. प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मार्गदर्शनातून. डॉक्टर उमेश मुंदडा हे गेल्या 40 वर्षांपासून क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. त्यांचे आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून रुग्णांची सेवा करत आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे. ते सोमवार ते शुक्रवार संभाजीनगरमध्ये प्रॅक्टिस करतात, तर शनिवारी आणि रविवारी मुंबई व पुणेच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध असतात. आता विषयाकडे वळूया. सगळ्यात आधी जाणून घेऊया की व्हायब्रेटरचा वापर का करतात आणि त्याने काय होतं. तर मंडळी, व्हायब्रेटर हा एक सेक्शुअल वेलनेस डिव्हाइस आहे, जो प्रामुख्याने महिलांच्या प्लेजर, रिलॅक्सेशन आणि शरीर समजून घेण्यासाठी वापरला जातो. महिलांच्या शरीरात क्लॅटोरिस नावाचा एक अतिशय सेन्सिटिव्ह भाग असतो. व्हायब्रेटरच्या हलक्या कंपनामुळे हा भाग उत्तेजित होतो आणि प्लेजर वाढतो. म्हणूनच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर महिलांना ऑर्गॅझम मिळतो. व्हायब्रेटर वापरल्यावर शरीरामध्ये फील गुड हार्मोन्स जे असतात, म्हणजे ज्याला डोपामाइन किंवा ऑक्सिटॉक्सी आपण म्हणतो, ते रिलीज होतात. त्यामुळे मन शांत होतं, टेन्शन कमी होतं आणि चांगली झोप सुद्धा लागते. व्हायब्रेटर वापरल्याने काय होतं, तर नंबर 1 आहे क्लायटोरिस स्टिम्युलेशन होतं. नंबर 2 म्हणजे सेक्शुअल ॲरोसल वाढतो. नंबर 3 म्हणजे बॉडी रिलॅक्स होते आणि नंबर 4 म्हणजे कॉन्फिडन्स वाढतो. 5 नंबरला आहे सेक्शुअल हेल्थ बद्दल पॉझिटिव्ह माइंडसेट तयार होतो. आता पाहूया भारतात फिमेल व्हायब्रेटर मसाजर्स याची किंमत काय आहे. डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात. आज भारतात महिलांसाठी विविध प्रकारचे व्हायब्रेटर आणि मसाजर्स सहज उपलब्ध आहेत. साधारणपणे बॅटरी ऑपरेटेड जे मसाजर्स आहेत ते 800 ते 2500 या रेंजमध्ये मिळतात. रिचार्जेबल जे व्हायब्रेटर मसाजर्स असतात ते 2500 ते 6000 या किमतीमध्ये मिळतात. रिचार्जेबल जे डिव्हाइस असतात ते थोडे महाग असले तरी व्हायब्रेशन कंट्रोल चांगलं होतं आणि लॉंग टर्म यूज सुद्धा याचा होतो, जे की अधिक सोयीस्कर होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बॅटरी ऑपरेटेड वसचे जे रिचार्जेबल असतात यात फरक काय असतो, तर सांगते. बॅटरी ऑपरेटेड जे डिव्हाइस असतात हे वापरण्यास सोपे असतात, सुरुवातीसाठी योग्य पर्याय आहे, पण बॅटरी वारंवार बदलावी लागते. हे थोडं त्रासदायक ठरू शकतं. त्यावर जे रिचार्जेबल डिव्हाइस बद्दल मी बोलतीये ते एकदा चार्ज केल्यावर अनेक वेळा वापरला जाऊ शकतो. व्हायब्रेशन लेवल ऍडजस्ट करता येतो, इको फ्रेंडली आणि टिकाऊ असतात. हे दोन्ही कसे वापरायचे हे आज आपण जाणून घेऊया. डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की नेहमी स्वतःसाठी वेगळं स्वच्छ डिव्हाइस वापरणं गरजेचं असतं. सुरुवातीला लो व्हायब्रेशन मोड तुम्ही निवडू शकता. क्लायटोरिस किंवा एक्सटर्नल सेन्सिटिव्ह जो एरिया असतो त्यावर सौम्यपणे तुम्ही याचा वापर करू शकता. कोणतीही घाई करू नका. शरीर काय प्रतिसाद देतंय हे लक्षात घ्या. किती वेळ वापरणं सुरक्षित आहे, तर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे असं मुंदडाजी म्हणतात. सुरुवातीला 5 ते 10 मिनिटं पुरेसे असतात. त्यानंतर 15 ते 20 मिनिटं तुम्ही वापरू शकता. त्यापेक्षा जास्त वेळ याचा वापर टाळावा. जे नमनेस असतं किंवा मग डिस्कम्फर्ट असतो तो यामुळे येऊ शकतो. वेदना, जळजळ, अस्वस्थपणा वाढल्यास त्याचा त्वरित वापर जो आहे तो थांबवा. झोपेपूर्वी किंवा रिलॅक्स मोडमध्ये वापरणं अधिक योग्य ठरू शकतं. हा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय आहे. कोणावरही दबाव आणू नये. आणि त्यासोबतच डॉक्टर हे सुद्धा सांगतात की सेक्शुअल प्लेजर आणि सेक्शुअल वेलनेस हा आरोग्याचा महत्त्वाचा भाग आहे. योग्य माहिती, सुरक्षित वापर, स्वतःच्या शरीराचा सन्मान हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. शेवटी एवढंच सांगेल की माहिती असणं म्हणजेच गैरवापर नाहीये, तर सुरक्षितता असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, तर नक्की लाईक करा, शेअर करा. अशाच व्हेरिफाईड आणि एक्सपर्ट बेस माहिती करता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.